बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, इफ यू कांट हँडल द स्ट्रेस यू कांट हँडल सक्सेस. तुम्हाला जर स्ट्रेस हँडल करता नाही आला तर तुम्ही सक्सेस पण हँडल करू शकत नाही. सक्सेस हँडल करू शकत नाही म्हणजे सक्सेस पर्यंत पोहोचू शकत नाही. स्ट्रेस म्हणजे काय? तुम्हाला एखादी गोष्ट करताना समजा तुम्हाला ग्राउंड क्लिअर करायचं 1600 मीटरचं. किती मीटर? 1600 मीटर. तुम्ही रनिंग चालू केली, पण रनिंग करता करता पाय दुखून राहिले, हात पाय दुखून राहिले, सगळ्या गोष्टी होऊन राहिल्या, आजारी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर वातावरणामध्ये चेंज झाला, तुम्हाला स्ट्रेस आला, थोडं काय माझे हातपाय दुखून राहिले गड्या, मी रनिंग करू शकत नाही. वातावरण चेंज झालं, खूपच थंडी आज, खूपच पाऊस पडून राहिला. अशा गोष्टीमुळे जर स्ट्रेस येत असेल तर तुम्ही सक्सेसच्या दूर जाणार. काय जाणार? सक्सेसच्या दूर. तो स्ट्रेस तुम्हाला हँडल करता आला पाहिजे. काय करता आलं पाहिजे? हँडल. त्याच्यासाठी एक मेन गोष्ट कन्सिस्टन्सी म्हणतात त्याला. काय म्हणतात? कन्सिस्टन्सी. रेग्युलर बना पाहिजे. एका दिवशी 4-5 तास अभ्यास केल्यापेक्षा डेली 1-1 तास करा. त्या 1-1 तासाला थोडं इन्क्रीज करा, 15 मिनिटांनी 15 मिनिटांनी. एका हप्त्यामध्ये तो तुमचा 2 तासापर्यंत न्या. कन्सिस्टन्सी पाहिजे. काय पाहिजे? कन्सिस्टन्सी. एका दिवसात काही होत नाही. रेग्युलरली कन्सिस्टन्सी अभ्यास करा. आजपासून सुरुवात करा. 1-1 तास 1-1 तास 1-1 तास. ठीक आहे. एका दिवसात होणार नाही. पेपर जवळ आल्यावर पुस्तक घेऊन काही फायदा नाही. ताण लागल्यावर वीर खंदून पाजा, काही सांगा, सांगा ना. ताण लागल्यावर वीर खोदणार आहे का? पाणी लागेपर्यंत मरून जासाल तुम्ही, बरोबर आहे ना. कालच्या कन्सेप्ट एकदा रिवाइज करा. काय होता कालच्या कन्सेप्ट? बघून घ्या. पहिला पायथागोरस थेरम. काय? पायथागोरस थेरम माहिती आहे सगळ्यांना, आता मी जास्त बोलत नाही. कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. ट्रायंगल सिमिलर असल्यावर 3 पॉसिबल कंडिशन म्हणजे काय? ट्रायंगल असा ट्रायंगल मध्ये म्हणजे 90 मधून परपेंडिक्युलर असला. काय असला? 90 मधून परपेंडिक्युलर असला तर तिन्ही ट्रायंगल कसे असतात? सिमिलर. 90 मधून परपेंडिक्युलर असला तर दुसरा थेरम म्हणतो जॉमेट्रिक मीन. क्यूएम जो असेल, जो परपेंडिक्युलर असेल त्याचा स्क्वेअर उरलेल्या, म्हणजे ज्यांना ते 2 पार्ट डिवाइड केलेले, पीएम आणि एमआर, त्यांच्या प्रोडक्ट एवढा राहील. आणि लास्ट 30-69 डिग्री थेरम. 30 म्हणजे 1/2, 60 म्हणजे √3/2, 45 म्हणजे 1/√2. हे कालचं होतं. ठीक आहे. येऊन जाईल पीडीएफ तुम्हाला आज, काही प्रॉब्लेम नाही. हा बघा आता प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट तुमचा 2.1. 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगितलं होतं मी, पायथागोरियन ट्रिपलेट वाला. ठीक आहे. हा क्वेश्चन सांगितलं होतं मी तुम्हाला, पायथागोरियन ट्रिपलेट वाला. पायथागोरियन ट्रिपलेट वाला तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा. डायग्राम बघितलं कळायला पाहिजे. एन क्यू परपेंडिक्युलर 90 डिग्री मधून काय? परपेंडिक्युलर. आताच सांगितलं तुम्हाला, 90 डिग्री मधून परपेंडिक्युलर असलं की कोणता थेरम लागतो? जॉमेट्रिक मीन. काहीच नाही क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, काय लिहून घ्यायचं. बघा काय काय दिलेलं आहे. इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे? एम एन पी. मोठा ट्रायंगल घ्यायचा. कोणता? एम एन पी. ठीक आहे. अँगल एन किती आहे? 90 डिग्री. अँगल एन जो मेन ट्रायंगल आहे तो घ्यायचा पहिले. एम एन पी. एन अँगल 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर कोण दिला आहे तुम्हाला? सिगमेंट एन क्यू इज परपेंडिक्युलर टू सिगमेंट एम पी. परपेंडिक्युलर कोण आहे? एन क्यू. मग बाय बघा, त्याच्यानंतर साईड दिलेले आहे. एम क्यू किती दिलेले आहे? 9. क्यू पी दिलेलं आहे 4. एन क्यू किती दिलेलं आहे? फाइंड करायचंय. मग बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. परपेंडिक्युलर म्हणजे काय? बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आताच सांगितलं थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय असतो? जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे त्याचा करायचा स्क्वेअर. एन क्यू स्क्वेअर. त्यांना 2 पार्ट केलेले. कोणते? एम क्यू क्यू पी. काहीच नाही क्वेश्चन मध्ये, तुम्ही फक्त जॉमेट्रीला अवघड करून घेतलेलं आहे. एन क्यू स्क्वेअर. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, हे किती आहे? 9 आणि हा किती आहे? 4. एन क्यू स्क्वेअर बरोबर किती येईल? 36. म्हणजे एन क्यू किती येईल? काही अवघड आहे त्याच्यामध्ये? सांगा बरं, काही अवघड आहे क्वेश्चन मध्ये? आता हा क्वेश्चन बघा, मला सांगा 1 मिनिट, इकडे बघा एकदा. या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये काय फरक आहे? काहीच नाही. डायग्राम उलटी गेली. फक्त डायग्राम काय केली? उलटी केली. बघा सेम. पीएम परपेंडिक्युलर टू क्यू आर.
दोन्ही क्वेश्चन सारखेच आहे. इथं समजावून सांगतो तुम्हाला सोबत सोबत. फक्त काय करा, एक्झाम मध्ये काय करा, तुमच्याकडे वेळ असतो ना, एक्झाम मध्ये वेळ असला की डायग्राम काढत चला. कळालं? आता इथे मी तुम्हाला कोणती डायग्राम काढून देत नाही, कारण आपल्याकडे पीडीएफ ओपन करतो मी तुम्हाला. एक्झाम मध्ये प्रत्येक क्वेश्चनची डायग्राम काढा. कमीत कमी 3 आणि 4 मार्क्सच्या क्वेश्चनची. कोणत्या कोणत्या? 3 आणि 4. 2 मार्क्सच्या क्वेश्चनची डायग्राम नंतर काढा, पेपर संपल्यानंतर जर वेळ उरला तुमच्याकडे तर डायग्राम काढा. आणि प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चनला डायग्राम लागेलच. शब्द लक्षात ठेवा. काय? प्रूव्ह दॅटच्या क्वेश्चनला डायग्राम लागेल. आहे का एखादा प्रूव्ह दॅट? येईल नंतर समोर. हे बघ, हे असा प्रूव्ह दॅट असला की त्याला डायग्राम काढावीच लागेल तुम्हाला. आता 3 नंबरचा क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल, मोठा ट्रायंगल घ्यायचा, इन ट्रायंगल, आणि शक्यतोवर 90 डिग्री मधामध्ये घ्या. 90 डिग्री कोण आहे? पी. क्यू पी आर, अँगल पी बरोबर 90 डिग्री. कोण परपेंडिक्युलर कोण दिलेला आहे तुम्हाला? दिलेलं राहील इथं सेगमेंट क्यू आर. दिलेल्या गोष्टी लिहून घ्या. काय काय दिलेलं आहे? पीएम हे 10, क्यूएम 8, क्यू आर फाइंड करायची. ठीक आहे. आता क्यू आर फाइंड करायची तुम्हाला. क्यू आर तुमच्या माइंड मध्ये आले पाहिजे. क्यू आर कशी फाइंड करणार तुम्ही? क्यूएम प्लस एम आर. ठीक आहे. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काय थेरम? इथं थेरम काय यूज होईल तुमचा? सांगा बरं. बघा, परपेंडिक्युलर कोण आहे तो लक्षात ठेवायचा. याच्यावरून सांगू शकता तुम्ही परपेंडिक्युलर कोण आहे? पीएम. मग पीएम चा स्क्वेअर. पीएम न कोणते दोन भाग केले सांगा? क्यूएम एम आर. क्यूएम आणि एम आर. कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती त्या टाकून द्या. पीएम 10 चा स्क्वेअर, क्यूएम 8, एम आर माहिती का? नाही. ठीक आहे. आता मग बघा, 10 चा स्क्वेअर किती होतो? 100. इकडं 8 आणि हे तुमचं 8 एम आर. काय झालं हे? 8 एम आर. 8 इंटू एम आर म्हणजे 8 एम आर. मग एम आर बरोबर काय येईल? 100 भागीला 8. पटकन, काही घाबरायचं नाही, भाग जात नाही तर पॉईंट मध्ये दिला पाहिजे. किती येईल ते? 12.5 का? नक्की 12.5. ठीक आहे. हे आन्सर आलं तुमचं 12.5. किती आला आन्सर? 12.5. ठीक आहे. आता हे 12.5 मला सांगा, तुम्हाला विचारलं काय? क्यू आर विचारलं. काय विचारलं? क्यू आर. क्यू आर कोणाकोणाची बेरीज आहे बघा बरं. क्यू एम प्लस एम आर. मग नाऊ क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. ठीक आहे. क्यू एम किती आहे? 8. एम आर किती आलं? 12.5. 8 आणि हे 12.5 म्हणजे टोटल किती येईल? 20.5. क्वेश्चन मध्ये थोडी एक लेवल वरती घेऊन गेलेले, बाकी क्वेश्चन मध्ये काहीच नाहीये. ठीक आहे. दोन्ही क्वेश्चन बघून घ्या. सेम क्वेश्चन आहे, सेम. फक्त याच्यात डायरेक्ट भेटला आपल्याला, याच्यात आपल्याला एक स्टेप समोर जावं लागलं. आणि इथं लिहून ठेवा समोर हे क्यू एम आर काय? कोलिनियर. काय म्हणतात त्याला? कोलिनियर. ठीक आहे. इझी क्वेश्चन आहे सगळे, गडबड नका करू. काही लिहू नका, शांत बसा फक्त. त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन. किती नंबरचा? 4th. फक्त शांततेनं लक्ष द्या. 4th नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसलं पाहिजे 30 डिग्री आहे. डोळे लावून सांगायचं 30, 60, 90 डिग्री प्रॉपर्टी. कोणती? 30, 60, 90 डिग्री. कसं बघा आता. इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल आहे तो लिहून घ्यायचा पहिले. कोणता ट्रायंगल आहे तुम्हाला मी नेहमी म्हटलं, जो अँगल 90 डिग्री तो त्याला कुठं घ्या? सेंटरला घ्या. इन ट्रायंगल पी एस आर. अँगल एस बरोबर याला खाली घ्या. आता बघा 30, 60, 90 डिग्री असला ना, अँगल खाली लिहायची. कसे बघा. इन ट्रायंगल पी एस आर, अँगल एस बरोबर 90 डिग्री. दुसरा अँगल कोणता दिलेला आहे? पी. अँगल पी बरोबर किती? 30 डिग्री. देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू, आता तुम्हाला माहिती आहे 60 आहे, एवढं माहिती आहे तुम्हाला, पण एक थोडी प्रोसेस टाका. 180 डिग्री मायनस 90 अधिक 30. कारण तिन्ही अँगलची बेरीज किती असते? 180.
म्हणजे 180 मधून ही 2 मायनस केले म्हणजे तुम्हाला आर भेटून जाईल आणि इथं डायरेक्ट टाकून द्या, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे किती तो 60 डिग्री, फक्त ही प्रोसेस करायची. मग देअरफॉर बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री प्रॉपर्टी म्हणा किंवा थिअरम म्हणा, बाय 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम. काय असतो तो थेरम? आता गरज कशाची आपल्याला ते बघा. फाइंड पी आर, आर पी. कोण फाइंड करायचं? आर पी फाइंड करायचं. काय फाइंड करायचं? आर पी. आता बघा आपल्याला 30 डिग्रीला ऑपोजिट बाजू दिलेली. कोणत्या डिग्रीला ऑपोजिट बाजू दिलेली? 30 डिग्रीला. 30 डिग्रीला ऑपोजिट बाजू म्हणजे सुरुवातीला कोणता रेशो वापरणे आपल्याला? 30 डिग्रीचा. मग साइड ऑपोजिट टू 30 डिग्री. साइड ऑपोजिट टू 30 डिग्री. 30 डिग्रीला ऑपोजिट बाजू कोणती आहे? पटकन एस आर. मग एस आर जी असते ती कशी राहील? 1/2 कोणाच्या? हायपोटेनियस. हायपोटेनियस ओळखता येईल आर पी. 90च्या समोरचा हायपोटेनियस. ही बाजू किती दिलेली? 6. हे तुमचं 1/2, हे आर पी. मग आर पी बरोबर येईल तुमचं 2 गुणिला 6 म्हणजे किती? 12. काय अवघड आहे मला सांगा बरं याच्यात? ही जी स्लाइड आहे ना, ही स्लाइड लक्षात ठेवा फक्त, बस. याच्या बाहेरचा क्वेश्चनच राहणार नाही. 30 60 90 45 45. आणि हे म्हणून मी तुम्हाला पहिल्या म्हणजे क्लास सुरू झाल्यापासून सांगत होतो की असे मेन पॉईंट बनवा. चॅप्टर 1 मधून एका पेजवर हे लिहा. चॅप्टर 2 मधून, आता या चॅप्टर 2 मधून काय म्हणजे आता 2.1 साठी एवढं इम्पॉर्टंट आहे, 2.2 साठी काय इम्पॉर्टंट राहील त्याची पण तुम्हाला लिहून देईल. 5-5 6-6 पॉईंट असतात एका चॅप्टर मधून, बस संपला विषय. आता पहिलं चॅप्टर कोणतं होतं आपलं? सिमिलॅरिटी. त्याच्यात काय होतं? पहिलं होतं रेशिओज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, त्याच्यानंतर बीपीटी, त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर, त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ लाईन, त्याच्यानंतर सिमिलर ट्रायंगल आणि लास्ट काय होतं? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे काय झालं? किती प्रॉपर्टीज आहे? 7. याच्यात 5 आणि याच्यात 4 प्रॉपर्टी ना, अजून 3 येतील. 7 प्रॉपर्टीवर चॅप्टर आहे तुमची. जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. झाला क्वेश्चन बाकी अजून. एक साइड काढली आपण. कोणती काढली? पी आर. आता दुसरी विचारली क्वेश्चन मध्ये बघायचं पीएस. पीएस म्हणजे आता बघा ट्रायंगल मध्ये दिलेलं आहे का? नाही. पण आता हा 30 आहे, हा 90, हा किती असला पाहिजे? 60. आणि पीएस कोणाला ऑपोजिट आहे? 60 डिग्रीला. मग साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. एकदा थेरम लिहिलेला आहे, परत टाकायची गरज नाही. साइड ऑपोजिट टू 60 डिग्री कोणती आहे? पीएस. 60 डिग्रीला ऑपोजिट बाजू किती असते? √3/2 हायपोटेनियस आरपी. √3/2 इंटू हायपोटेनियस काढलेला आहे आपण 12. 2 भाग जाईल कितीचा? 6चा. मल्टिप्लिकेशन मध्ये कसाही भाग देऊ शकता तुम्ही. अंशात द्या, तिरपा द्या, कुठेही भाग द्या. मल्टिप्लिकेशन मध्ये भाग देऊ शकता. मग आन्सर काय येईल? पीएस इज इक्वल टू √3 इंटू 6. हा कोणता नंबर आहे? इरॅशनल. हा कोणता आहे? रॅशनल. 6√3. यांचा प्रोडक्ट फक्त त्याला 6 जोडून द्यायचं. काही प्रॉब्लेम? समजलं? याच्यात कोणती प्रॉपर्टी वापरली? याच्या 2 मध्ये आपण जॉमेट्रिक मीन. याच्यात वापरला आपण 60 डिग्री 90 डिग्री आणि 60 90 45 तर वापरायची गरज नाही. बघा आता सेम क्वेश्चन आहे, सेम वरच्या सारखाच आहे. सेम क्वेश्चन, फक्त प्रॉपर्टी चेंज झाली. काय झाली? प्रॉपर्टी चेंज. वरच्याच्यात होते 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. याच्यात कोणती प्रॉपर्टी आहे? 45 45 45. कशाने ओळखलं 45 आहे? अँगल किती आहे? 90. 2 साइड काय आहे? सारख्या. 2 साइड सारख्या म्हणजे त्याच्या समोरचे अँगल पण कसे आले पाहिजे? सारखे. मग हा 90चा आहे. काय आहे? 90चा. उरलेल्यांची बेरीज किती येते? 90. मग 2 सारखे अँगल 90चे म्हणल्यानंतर एक किती, म्हणजे 2 सारख्या अँगलची बेरीज 90 आहे, तर एक किती असला पाहिजे? 45. मग हा पण 45, हा पण 45. मग AB इज इक्वल टू BC. काय लिहिसा? AB इज इक्वल टू BC. गिवन. काय आहे? गिवन. हे तुमचं गिवन दिलेलं आहे. ठीक आहे. अँगल BAC किती येईल? 45 डिग्री. किती येईल? 45. BAC किती येणार आहे? 45. AB इज इक्वल टू BC. आता 45 डिग्रीचा अँगल असल्यावर प्रॉपर्टी मध्ये काय घेतो आपण? 1/√2. काय घेतो? 1/√2. बरोबर आहे. साइड ऑपोजिट टू, आता इथं लिहिलेलं नाही कारण तो ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे. साइड ऑपोजिट टू 45 डिग्री 2 आहे.
ए बी आणि ए बी आणि बी सी. ठीक आहे. 1/√2 इंटू ए सी. इथं पण काय लिहिसाल मग 1/√2 इंटू ए सी. आता हे रूट एटला कसं लिहू शकतो आपण बघा. आता हे जे रूट एट आहे ना, रूट एट याला असं लिहू शकतो आपण 4×2. किती 4×2. या 4चं स्क्वेअर रूट किती येतं 2 आणि अंडर रूट मध्ये उरले 2. म्हणजे काय सरळ सरळ असा नंबर असला की त्याच्यामध्ये शोधायचं की कोणता स्क्वेअर लपलेला आहे. कोणता स्क्वेअर लपलेला आहे 4. ठीक आहे. जर नसेल समजत तर रिअल नंबर चॅप्टर बघून घ्यायचं 9चं. ठीक आहे. त्याच्यात शिकवलेलं आहे मी. कळालं की आपण रूट कसं शोधायचं. ठीक आहे. आता हे 2√2 आलं इथं आणि इथं काय येणार 1/√2. इथं काही चेंज नाही. ठीक आहे. आता हे कसं आहे बघा 1/√2 इंटू 2√2. √2 कॅन्सल म्हणजे 2 इंटू 1 आन्सर काही शेवटी 2. काही अवघड क्वेश्चन नाहीये. समजलं काही म्हणजे मला सांगायचं विशेष काही करण्याची गरज आहे का. तुम्ही फक्त तुमचा इंटरेस्ट आणा स्टडीमध्ये. जॉमेट्री खूप सोपं. मी अजूनही बोलतो तुम्हाला. मॅथमध्ये तुमचे क्वेश्चन मॅथ 1 मध्ये तुम्ही बघितलं असेल अरिथमॅटिक प्रोग्रेशन क्वेश्चन कुठपर्यंत जातो बघितलं ना. जॉमेट्रीत असं काहीच करायची गरज नाही. फक्त प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. ठीक आहे. समजलंय. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन. किती नंबरचा 6. बघा फाइंड द साइड अँड पॅरामीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. बघा आता क्वेश्चन इझी आहे. आता बघा मला सांगा याच्यात एक गोष्ट सांगा. डायगोनल आहे स्क्वेअर आहे काय आहे स्क्वेअर. आपण याच्यात 30 60 90 डिग्री वापरू शकतो का. वापरू शकतो का सांगा ना. सरळ सरळ आहे का नाही. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन दिलेलं आहे का नाही. मग उरलं काय आता 45 वापरू शकतो का नाही. मग उरलं काय पायथागोरस थेरम. पटकन आठवलं पाहिजे काय उरलं पायथागोरस थेरम. म्हणजे 100% पायथागोरस थेरमचा यूज करणे. कोणाचा यूज करणे पायथागोरस थेरम. बघा आता लेट नाव द्यायचं त्याला. नाव दिलेलं नसलं तर काय म्हणायचं लेट. एबीसीडी इज ए स्क्वेअर. एबीसीडी इज ए स्क्वेअर. डायगोनल दिलेला आहे. देअरफॉर डायगोनल. डायगोनल म्हणजे काय असतो एक सोडून एसी काय राहील त्याचा डायगोनल. डायगोनल एसी किती दिलेला आहे मग समजा तुम्हाला 10 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. स्क्वेअर काढून घ्यायचा. त्याच्याशिवाय सॉल्व्ह करता येणार नाही. एक स्क्वेअर काढला असा याच्यात नाव दिले याला नाव दिलेलं आहे ए बी सी आणि डी. आणि हा तुमचा जो आहे हा काय तुमचा सॉरी एसी सांगितलं ना एसी घेतला आपण. हा जो एसी आहे तुमचा डायगोनल आहे. काय डायगोनल. आता तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे याचा प्रत्येक अँगल कितीचा असतो 90 डिग्री. कितीचा असतो 90 डिग्री. मग देअरफॉर इन ट्रायंगल नाऊ इन ट्रायंगल ए बी सी. याला हे क्वेश्चन येणार. इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. इथं 90 डिग्री कसा आला इथं लिहायचं अँगल ऑफ स्क्वेअर. काय लिहाल अँगल ऑफ स्क्वेअर. दिलेलं आहे तुम्हाला 90 आहे म्हणून दिलेलं आहे का नाही. मग तुम्हाला सांगावं लागेल की मी घेतला कसा घेतला अँगल ऑफ स्क्वेअर. अँगल ऑफ स्क्वेअर किती असतो 90 डिग्री. त्याच्यानंतर बाय पायथागोरस थेरम. कोणता थेरम बाय पायथागोरस थेरम. सांगा पटकन. हा 90च्या समोरच्या बाजूचा स्क्वेअर. किती वेळेस सांगू मी तुम्हाला 90च्या समोरच्या बाजूचा स्क्वेअर उरलेल्या दोन बाजूच्या स्क्वेअरच्या ऍडिशन बरोबर राहील. एसी स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. एसी किती दिलेला आहे 10. 10चा स्क्वेअर. एबी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर लिहू शकतो का मी याला हो का नाही सांगा. का कारण साइड ऑफ स्क्वेअर कशा असतात सारख्या. साइड ऑफ स्क्वेअर आर इक्वल. साइड कशा असतात स्क्वेअरच्या सगळ्या इक्वल. ठीक आहे. याला दोन पद्धतीने लिहू शकता तुम्ही हे किंवा तुम्ही याला दोन पद्धतीने लिहू शकता. इथं लिहा किंवा डायरेक्ट इथे लिहू शकता. देअरफॉर नाऊ ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू
CD इज इक्वल टू AD. याला द्या 1 नंबर. मग इथं साईड ऑफ स्क्वेअर न लिहायचं तर तुम्ही असं लिहू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं. ठीक आहे, मी तुम्हाला सगळ्या मेथड सांगणार. समजलं? हे सोपं नाही का? साईड ऑफ स्क्वेअर, अँगल ऑफ स्क्वेअर, सरळ सरळ आहे ना. ठीक आहे, कळालं आता इथपर्यंत. आता त्याचा यूज का केला आपण? कारण साईड भेटून जाईल आपल्याला. AB आणि AB किती होतील रे? ट्वाईस AB. ट्वाईस AB स्क्वेअर. आणि 10चा स्क्वेअर किती होईल? 100. 10चा स्क्वेअर झाला 100. मग ट्वाईस AB स्क्वेअर बरोबर किती होईल? सॉरी, AB स्क्वेअर बरोबर किती होईल? किंवा डायरेक्ट शॉर्टकट सांगू का? इथंच घ्या, टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजे पुढे काही करायची गरज नाही. टेकिंग स्क्वेअर रूट. मग याचा स्क्वेअर रूट काय येईल? √2. याचा काय येईल? AB स्क्वेअरचं काय येईल? AB. आणि याचं किती येईल? 10. AB बरोबर किती येईल? 10/√2. ठीक आहे, याच्यातून रूट बघा, 10/√2. आता याच्यातून तुम्ही आता √2 तुम्हाला माहिती आहे, याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो? 10ला कसं लिहू शकतो? 5 गुणिला 2 लिहू शकतो. ठीक आहे, आता 5 गुणिला 2, याला 2ला √2 गुणिला √2 लिहू शकतो ना? लिहू शकतो का नाही? मग √2 काय होतील? कॅन्सल. ठीक आहे, जर हे अवघड वाटत असेल तर दुसरी मेथड आपल्याकडे. सगळ्या गोष्टीचा विचार करायचा, सगळ्या बाजून विचार करायचा. AB स्क्वेअर बरोबर काय होईल? 100/2. AB स्क्वेअर बरोबर किती होईल? 50. आता मला सांगा, 50 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला आहे? 25 लपलेला आहे. कोणता लपलेला आहे? 25. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेऊन AB स्क्वेअरचं काय होईल? AB होईल. आणि याचं काय होईल? √50. √50 म्हटल्यानंतर याच्यात कोणता स्क्वेअर आहे? 25 गुणिला 2. कसंही सॉल्व्ह करा, फायनल आन्सर एकच येत असतं, 5√2. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर नाही, फक्त साईड काढली आपण. AB काय झाली तुमची? 5√2. ही झाली साईड. ठीक आहे, आता काय विचारलं ते बघा. काय विचारलं? साईड काढली. पेरिमीटर. आता काय? पेरिमीटर म्हणजे परिमिती असते तुमची 4 गुणिला साईड, 4 गुणिला AB, 4 गुणिला 5√2 म्हणजे किती येईल ते? 20√2 सेंटीमीटर. हे झालं तुमचं पेरिमीटर आणि झाली तुमची साईड. ठीक आहे, कळालं? क्वेश्चन अवघड नाहीये. कसं आहे, आपल्याला आल्या पाहिजे टेक्निक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात, आणि हे क्वेश्चन इम्पॉर्टंट असतात ज्याच्यामध्ये थोडं लॉजिक लावावं लागतं. ठीक आहे, कळालं का? समजलं? बघून घ्या क्वेश्चन. बघा, हा क्वेश्चन आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. कसं बघा, आता हे जे सेम क्वेश्चन, आता इथून समोर लक्षात द्या. कुठून? इन ट्रायंगल ABC. इथून समोर, इथं बाण करतो मी, नेक्स्ट पेजवर. म्हणजे तुमच्याजवळ जेव्हा नोट्स येईल तेव्हा कळून जाईल तुम्हाला की नेक्स्ट पेजवर इथून मेथड 2 आहे. कोणती आहे? मेथड 2. ही फर्स्ट मेथड. कोणती थेरम? बाय पायथागोरस थेरम वापरून फर्स्ट मेथड. आता मेथड 2 सांगतो तुम्हाला इथून समोर. मेथड 2 मध्ये काय करायचं? फक्त एक शब्द टाकायचा, डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट्स ऑपोजिट अँगल. काय टाकायचं? ऑपोजिट अँगल. ठीक आहे, डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट्स ऑपोजिट अँगल. ठीक आहे, तुमच्यासाठी एकदा परत डायग्राम काढतो. कसं आहे, आपल्या सगळ्या कन्सेप्ट स्ट्रॉंग झाल्या पाहिजे. ही तुमची स्क्वेअरची डायग्राम सिंपल काढतो सध्या थोडी तुम्हाला समजण्यासाठी. हा आहे तुमचा डायगोनल AC. ABCD हा किती डिग्री? 90 डिग्री. ठीक आहे, आता मग बघा, मग तुम्ही काय लिहाल? इन ट्रायंगल ABC, याला 1 नंबर द्या. इन ट्रायंगल ABC अँगल B बरोबर किती आहे? 90 डिग्री. इथं काय लिहाल? अँगल ऑफ स्क्वेअर अँगल A इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू 45 डिग्री. याला लिहा फ्रॉम 1. काय लिहाल? फ्रॉम 1. मग
इथं डायरेक्ट तुमची आता एक प्रॉपर्टी येईल, देअर फोर बाय 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री थेरम किंवा प्रॉपर्टी. ठीक आहे. मग काय येईल, साईड ऑपोजिट टू 45 डिग्री. साईड ऑपोजिट टू 45 डिग्री काय होईल, साईड ऑपोजिट टू 45 डिग्री कोणती सांगा. याच्यात हा 45 आला, हा 45 आला, ए बी आणि बी सी कोणती आहे, ए बी आणि बी सी ह्या काय 45 ला ऑपोजिट आहे. टाकायचं असेल इथे टाकून द्याय. हा अँगल तुमचा 45 बनला, हा पण किती बनला 45. 45 ला ऑपोजिट ए बी पण आहे आणि बी सी पण आहे. ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूस कोणता आहे ए सी. मग 1/√2 इंटू हायपोटेन्यूस आहे तुमचा 10. मग याला समोर जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर 10/√2 होईल. ते किती होईल 10/√2. 10 ला कसं लिहू शकतात 5. 5 दुनी 10 आणि त्या 2 लाही डिवाइड करा. √2 इंटू √2 अपॉन मध्ये √2. काय चेंज केलं बघा, 10 म्हणजे 5 दुनी 10 आणि त्या 2 ला पण कसं लिहिलं √2 गुणिला √2. √2 कॅन्सल म्हणजे हे आलं तुमचं 5√2. साईड किती आली 5√2 आणि पॅरामीटरचं काढलं आपण. पॅरामीटर इज इक्वल टू 4 इंटू साईड. साईड कोणती ए बी बी सी, एक साईड घ्या कोणती मीटर करायला. सेंटीमीटर आहे का मीटर आहे, सेंटीमीटर. सेंटीमीटर बर. 4 इंटू साईड 5√2. 4×5 20. 20√2 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही याला दोन पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. बघा फर्स्ट मेथड ही, ठीक आहे. याला समोर घ्या इथं. इथून म्हणजे इथून ही फर्स्ट मेथड झाली. कोणती मेथड फर्स्ट, ही M1 मेथड फर्स्ट. तुम्हाला जर यानं सॉल्व्ह करायचं असेल तर, नाही तर असं लिहिल्यानंतर डायरेक्ट ही मेथड घ्या. तुम्हाला जे इझी वाटेल. घरी गेल्यानंतर बघा तुम्हाला इझी काय वाटते, ही इझी वाटते का ही घ्या, आणि जर ही इझी वाटत असेल तर ही घ्या. ठीक आहे, कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, समजून घ्या, काही अवघड नाही. तुम्ही फक्त गडबड आणि बडबड नका करू. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. आपलं लक्ष असलं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. बघा 7 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये काय काय एक एक गोष्ट बघा, जे दिलेले ते लिहा. इकडेच लक्ष असलं पाहिजे सर्वांचं. काय इन ट्रायंगल सगळ्यात पहिले कोणता अँगल आहे, एफ मधात घ्या. ई एफ डी म्हणा किंवा डी एफ ई म्हणा चालून जाईल. इन ट्रायंगल ई एफ डी अँगल एफ किती आहे 90 डिग्री. कोण परपेंडिक्युलर दिलेले तुम्हाला, एफ जी इज परपेंडिक्युलर टू ईडी. एफ जी इज परपेंडिक्युलर टू ईडी. आणि काय काय गिवन मध्ये ते घेऊन घ्या. जी डी आहे तुमची 8, एफ जी 12. ठीक आहे. आता बघा सिंपल, आपल्याला सगळ्यात सोपी सुरुवात कुठून करायची, सगळ्यात पहिली इजी फाइंड करायची. काय फाइंड करायची, इजी. इजी फाइंड करणे. मग इजी साठी आपल्याला वापरावं लागेल थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. इजी साठी वापरायचं आहे आपल्याला बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काय असतो तो थेरम, हा सांगा बरोबर आहे. एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू इजी. ठीक आहे, कळालं. एफ जी स्क्वेअर इज इक्वल टू जी डी इंटू इजी. एफ जी किती आहे 12, 12चा स्क्वेअर. जी डी किती आहे 8 इंटू इजी. याची पण तुम्हाला मेथड सांगतो मस्त. इजी बरोबर काय येईल मग, 12चा स्क्वेअर म्हणजे 12 गुणिला 12 असं लिहू शकतो का. आणि आपण मध्ये काही 8. आपल्याला पाहिजे कोण, आता खूप वेळच झाला नाही शिकून तुम्हाला, इजी पाहिजे. मग इजी एका साईडला ठेवा. 8 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे गेल्यावरती डिव्हिजन. 4 दुनी 8, 4 त्रिक 12. काही प्रॉब्लेम, 2 न भाग जातो का इथं, कितीचा 6. इजी बरोबर काय आलं 6 गुणिला 3. म्हणजे तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड ठेवायची गरज नाही. किती मग ते 18. नाही तर मग याचा गुणाकार 144, मग 144 भागीला 8 करत बसताल तुम्ही. 8 1 8. त्याच्यापेक्षा इझी आहे. इझी झालं 144. ठीक आहे, बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन.
हां 2 नंबर. दुसरी साईड काय आहे एफ डी. मग एफ डी साठी काय वापरू शकतो लगेच चेक करायचं. एफ डी साठी काय वापरू शकतो बघा. एफ डी कुठे येते तेवढं चेक करावं लागेल. एफ डी मग हा छोटा ट्रायंगल दिसतो कोणता ट्रायंगल तो इन ट्रायंगल मधात जी अँगल जी मदत घ्या डीजीएफ. कोणता डीजीएफ. अँगल डी बरोबर किती आहे 90 डिग्री. कोणता थेरम बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस जी 90 डिग्री ना. डीजीएफ घेतलं ना बरोबर. अच्छा हा G90. एक मिनिट डी जी एफ सॉरी रायटिंग मध्ये मिस्टेक झाली. अँगल G90 बाय पायथागोरस थेरम. मग सांगा पायथागोरस थेरम या ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्री आहे त्याच्या समोरचा काय रे हायपोटेन्यूस. डीएफ स्क्वेअर इज इक्वल टू काय मग उरलेल्या दोन बाजू जीडी आणि जीएफ. जीडी स्क्वेअर प्लस जीएफ स्क्वेअर. जीडी 8 जीएफ 12. 8 चा स्क्वेअर 12 चा स्क्वेअर. ठीक आहे डीएफ स्क्वेअर बरोबर एवढं. मग सांगा 144 आणि सांगा नक्की 208 बरोबर आहे. आता मला सांगा 208 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला असू शकतो. 4 न भाग जातो त्याला. 4 न भाग द्या बरं त्याला. 4 पंच 20 4 दोन्ही 8 म्हणजे किती 16 न भाग जातो त्याला. 16 न भाग जातो बघा. 16 न बघा सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्या. त्याची एक टेक्निक असते. सगळ्यात पहिला स्क्वेअर 1 न तर काही भाग द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर 4 9 16 25 36 बस इथपर्यंत एवढं लक्षात ठेवा. हे काय झाले सगळे स्क्वेअर. समसंख्या असली की 36 न भाग द्यायचा. किती भाग द्यायचा 36 न. 36 न तर काही भाग देऊ शकणार नाही तुम्ही. मग 16 न भाग द्या. 14 ने देऊन फायदा काय 16 न 14 चा भाग जातो का 13 चा जाईल. 16 न जर याला भाग दिला 16 1 16 खाली किती उरले 4 आणि हे 8 48 16 त्रिक 48 म्हणजे कोणता स्क्वेअर लपलेला आहे 16. मग याला कसं लिहू शकतो आपण डीएफ इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16 गुणिला 13. मग 16चं स्क्वेअर रूट माहिती आहे आता तुम्हाला किती आहे 4√3 सेंटीमीटर वगैरे काही नाही. एक मिनिट 4√13. ठीक आहे आणि लास्ट बघा तुम्हाला एक्झाम मध्ये ना तिन्ही साईडने येणार 2 येतील. किती येतील 2. कारण एवढा सोपा क्वेश्चन 4 मार्काला विचारणार नाही. 3 नंबर. आता तिसरी साईड काढायची ईएफ. आता बघा डायग्राम मध्ये ईएफ कशी काढणार तुम्ही. ही किती आहे 12. ई जी किती काढली आपण 18. मग इन ट्रायंगल ई जी एफ. इन ट्रायंगल ई जी एफ अँगल जी बरोबर 90 डिग्री. आता पायथागोरस थेरम एकदा लिहिलेलं आहे परत परत लिहायची गरज नाही. देअरफॉर ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू जीएफ स्क्वेअर प्लस ईजी स्क्वेअर. हा जीएफ किती आहे 8 नाही जीएफ कुठे हा 12. 12चा स्क्वेअर आणि इजी नका माहिती आहे तुमचा माइंड कुठे गेला तर तुम्हाला तेवढं चांगलं समजतं. इजी किती आहे 18. 18चा स्क्वेअर 12चा स्क्वेअर 18चा स्क्वेअर 324. मग सांगा बेरीज करा. सगळं मीच करून देऊ का 400 नक्की. शाबास मस्त सोडवलं. 468. 468 मध्ये कोणता स्क्वेअर लपलेला असू शकतो 16 न भाग देऊन पहा. ते बघा आता एक लॉजिक असं वाटतं की इथे 13 आलेलं आहे ना त्याच्यात पण 13 असू शकतं. 13 13 गुणिला 3 39 खाली किती नाही 13 गुणिला 3 39 36 36 मल्टिप्लाय 13. आता हे लॉजिक बघा. लॉजिक कसं लक्षात ठेवायचं तुम्ही. हे 13 आलेलं आहे का नाही रूट मध्ये 100% याच्यात पण 13 राहील. का राहील त्याचंही रिझन सांगतो मी तुम्हाला. 13 का राहील कारण हा पण याच ट्रायंगलचा पार्ट आहे. तिथं पण पायथागोरस थेरमच लागणार आहे. पायथागोरस थेरम लागल्यामुळे ती 13 साईड ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणारच आहे. त्याच्यामुळे हे 13 इथं ऑटोमॅटिकली येऊन राहिले. तेवढं डोकं नका लावतो मी
कशी होऊन राहिले, पण एवढं लक्षात ठेवा 13 येणार आहे. मग काय येईल इथं 13 गुणिला 36. मग EF बरोबर काय आलं रूट मध्ये 13 गुणिला 36, 36 चं स्क्वेअर रूट 6. EF बरोबर येईल तुमचं 6√13. ठीक आहे. क्वेश्चन अवघड नाहीये, फक्त काय आहे कॅल्क्युलेशन करण्या तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम समजला? किती क्वेश्चन झाले 7, म्हणजे कालचा एक झालेला आणि हे 6. जास्त लोड झाला का? बर हा, तुला काही होतच नाही रे. या क्वेश्चनला सोडवायच्या 2 मेथड. ठीक आहे, मेथड 1 ही पायथागोरस थेरम किंवा मेथड 2 90 डिग्री 45 45 90 डिग्री. ही पण इझी, फक्त दाखवावं लागेल तुम्हाला डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट्स ऑपोजिट अँगल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा तर सोपाच आहे, साइड ऑपोजिट टू 30 60. हे तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. काही प्रॉब्लेम? ठीक आहे, बाकीचे उद्या घेऊ आपण.